नमस्कार मंडळी, माझं नाव आहे संदीप पाटील आणि तुम्हा सर्वांचं आपल्या या मराठी यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे। तर आज मी चाललो आहे राजस्थानच्या दौसा जिल्ह्यामध्ये स्थित असलेल्या मेहंदीपूर बालाजी मंदिरामध्ये, जिथे हनुमानजींच्या अलौकिक शक्तीची अनुभूती होते। जे भूत प्रेत जादू टोना यांनी पीडित असतात ते बालाजींच्या या मंदिरामध्ये येऊन सगळ्या पीडांपासून मुक्त होतात। तर आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हनुमानजींच्या या अद्भुत मंदिराबद्दल संपूर्ण माहिती देणार आहे। या ठिकाणी तुम्ही कसे येऊ शकता, इथे राहण्याची काय सोय आहे, या ट्रिप मध्ये तुम्हाला टोटल किती खर्च येईल, सर्व काही या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे। त्यामुळेच व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पहा। मेहंदीपूर बालाजीला जाण्या अगोदर तुम्हाला काही नियम पाळावे लागतात, जसं की 7 दिवस अगोदर पासूनच तुम्हाला कांदा, लसूण, मांस, मद्यपान इत्यादींचा सेवन करायचा नसतो। तसेच हनुमानजींचे दर्शन घेतल्यानंतर सुद्धा तुम्ही 5 ते 7 दिवस कांदा, लसूण खाऊ शकत नाही। तर आता मी बोरवली स्टेशनला आलो आहे आणि इथूनच माझी राजस्थान मधील हिंडॉन सिटी रेल्वे स्टेशनला ट्रेन आहे। तर माझ्या ट्रेनचं नाव आहे पश्चिम एक्सप्रेस, जी बांद्रा टर्मिनस ते अमृतसर पर्यंत चालते आणि या ट्रेनचा नंबर आहे 12925, जी बांद्रा टर्मिनस वरून सकाळी 11:30 वाजता सुटते। तर मी बोरवली स्टेशन वरून चाललो आहे आणि बोरवलीला या ट्रेनचा येण्याचा टायमिंग 11:55 चा आहे आणि हिंडॉन सिटीला ही ट्रेन दुसऱ्या दिवशी सकाळी 4:48 ला पोहोचते। तर मी थर्ड एसीचं तिकीट काढलं आहे। त्याच्या सिंगल तिकीटचा चार्ज मला 1560 रुपये इतका आला आहे। जर तुम्हाला बजेट ट्रिप करायची असेल तर तुम्ही स्लीपर कोचने सुद्धा प्रवास करू शकता, ज्यासाठी फक्त तुम्हाला 670 रुपये द्यावे लागतील। तर चला आता मी तुम्हाला डायरेक्ट भेटतो उद्याला सकाळी राजस्थान मधील हिंडॉन सिटी रेल्वे स्टेशन वरती। शुभ सकाळ मंडळी। तर आता सकाळचे 5 वाजले आहेत आणि आता मी हिंडॉन सिटी रेल्वे स्टेशनला पोहोचलो आहे। तर येथून मेहंदीपूर बालाजी मंदिर 45 किलोमीटरच्या अंतरावर आहे। तर येथून आता मी पहिला हिंडॉन सिटी बस स्टँड वर जाणार आहे, कारण की हिंडॉन सिटी बस स्टँड वरून डायरेक्ट बालाजी मोड पर्यंत बस चालते। इथून पुढे तुम्हाला कसा प्रवास करायचा आहे हे सुद्धा मी पुढे तुम्हाला सांगणार आहे। तर चला आता मी रेल्वे स्टेशनच्या बाहेर आलो आहे आणि इथे स्टेशनच्या बाहेरच तुम्हाला हिंडॉन सिटी बस स्टँड वर जाण्यासाठी रिक्षा मिळतील। हा आहे हिंडॉन सिटी बस स्टँड आणि रिक्षाने मला फक्त 5 मिनिटात या बस स्टँड वर सोडलं आहे आणि रिक्षावाल्याने माझ्याकडनं फक्त 10 रुपयेच घेतले। बस स्टँड वरती आल्यानंतर मला जयपूरला जाणाऱ्या बस मध्ये बसायचं आहे। तर हिंडॉन बस स्टँड वरनं 15-15 मिनिटात जयपूरला जाणारी बस चालते। तर मेहंदीपूर बालाजीला डायरेक्ट बस चालत नाही, त्यामुळे ही बस तुम्हाला बालाजी मोड वरती सोडेल। हिंडॉन सिटी बस स्टँड ते बालाजी मोड पर्यंत बसचं चार्ज हे 80 रुपये आहे। तर मी 80 रुपयाचं तिकीट काढलं आहे। तर ही बस ऑन टाइम आता सुटलेली आहे आणि रस्त्यात तुम्हाला राजस्थान मधील सुंदर असे गाव सुद्धा पाहायला मिळतील। तर जवळपास 1.5 तासात मी बालाजी मोडवर पोहोचलो आहे। बस मधून उतरल्यानंतर समोरच तुम्हाला खूप साऱ्या रिक्षा दिसतील, ज्याने तुम्ही बालाजी मंदिरापर्यंत जाऊ शकता। तर बालाजी मोड पासून हनुमानजींचा मंदिर 1.5 किलोमीटरच्या अंतरावर आहे। रिक्षावाला फक्त 10 रुपयामध्ये मला मंदिरापर्यंत सोडेल। रिक्षाने मला आता इथे सोडलं आहे आणि इथूनच मला बालाजींचं मंदिर दिसत आहे। तर आता इथे तुम्हाला धर्मशाला किंवा गेस्ट हाऊस पाहायचा आहे। इथे 300 ते 400 रुपयामध्ये तुम्हाला रूम मिळून जाईल, पण मी इथे 1 डे ट्रिप करत आहे, त्यामुळे मला फक्त अंघोळ करायची होती। या ठिकाणी भरपूर अशा धर्मशाला आहेत, ते मात्र 20 रुपयात मी अंघोळ करू शकता। तर मी या धर्मशालेमध्ये आता फ्रेश झालो आहे। जर तुम्ही सुद्धा 1 डे ट्रिप करत असाल तर अशा धर्मशालेमध्ये तुम्ही सुद्धा फ्रेश होऊ शकता। चला आता बालाजी सरकारांचे दर्शन करूया। मंदिरात दर्शन करण्यासाठी जाण्या अगोदर इथे बाहेरच तुम्हाला प्रसादाचे खूप सारे शॉप दिसतील, जिथून तुम्ही प्रसाद घेऊ शकता। तर मी इथे 150 रुपयाचा नॉर्मल प्रसाद घेतला आहे। या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे प्रसाद मिळतात, जो तुम्ही मंदिरामध्ये नेऊन मग आपल्या घरी सुद्धा घेऊन जाऊ शकता। याशिवाय इथे तुमची काही इच्छा पूर्ण झाली असेल किंवा तुम्ही इथे काही मागण्यासाठी आला असाल तर तो प्रसाद वेगळा मिळतो आणि हा प्रसाद मी घरी घेऊन जाऊ शकत नाही, तो तुम्हाला तिथेच मंदिरात व्हायचा असतो।
जे पण लोक भूत किंवा नेगेटिव्ह एनर्जीने ग्रसित असतात ते इथे येऊन दर्शन घेतात, बरे होऊन जातात। इथे तुम्हाला खूप सारे लोक असे हिलताना दिसतील, त्यांना बघून तुम्हाला अजिबात घाबरण्याची गरज नाही। हे सर्वजण नेगेटिव्ह एनर्जीने ग्रसित आहेत। मी त्यांच्याकडे बघून अजिबात हसू नका, नाहीतर तुम्हाला त्रास होऊ शकतो। तर चला आता आपण सुद्धा बालाजींचे दर्शन करूया। आता मी मुख्य गर्भगृहाच्या समोर आलो आहे आणि खरोखरच इथे एक वेगळ्याच प्रकारची एनर्जी आहे। हा खूपच पवित्र आणि अलौकिक दरबार आहे। इथून कुठलाच भक्त खाली हात जात नाही। तुमची जी पण इच्छा आहे बालाजी महाराज नक्कीच पूर्ण करतील। बालाजींच्या मूर्तीचा असा रहस्य आहे की महाराजांच्या उजव्या ठिकाणी हातीच्या खाली एक छोटी जलधारा सतत वाहत असते, ज्याबद्दल असे सांगितले जाते की तो बालाजी महाराजांचा घाम आहे जो सतत वाहत असतो। बालाजी महाराज इथे राजा आहेत, तर त्यांचे कोतवाल हे श्री भैरवनाथजी आहेत। बालाजींचे दर्शन घेतल्यानंतर तुम्हाला या पायऱ्यावरून वरती यायचं आहे। वरती आल्यानंतर इथे श्री भैरवनाथजींचे दर्शन होईल। नंतर पुढे श्री प्रेतराज सरकारांचे दर्शन होईल। हे तिन्ही देव इथे जवळपास 108 वर्षपूर्वी स्वतःहून प्रकट झाले होते। या मंदिरात दर्शनाची वेळ अशा प्रकारे आहे। सकाळी 5 वाजता इथे श्री बालाजी महाराजांचा अभिषेक आणि शृंगार केला जातो। त्यानंतर भाविकांना मंदिरात दर्शन करण्यासाठी प्रवेश मिळतो। नंतर दुपारी 11:30 ते 12 वाजेपर्यंत मंदिर बंद असतो। त्यानंतर संध्याकाळी 4 वाजल्यापासून ते 4:30 वाजेपर्यंत मंदिर बंद असतो। नंतर संध्याकाळी 7 वाजता इथे भव्य आरतीचे आयोजन केले जाते। तुम्ही रात्रीचे 10 वाजेपर्यंत मंदिरात दर्शन करू शकता। बालाजींच्या या मंदिरात दर्शन घेतल्यानंतर इथे समोरच श्रीराम दरबार आहे। इथे श्रीराम आणि माता सीता यांचे सुंदर दर्शन होते। याच मंदिराच्या दुसऱ्या बाजूला श्रीकृष्ण आणि राधा यांच्या सुंदर स्वरूपाचे दर्शन होते। हा संपूर्ण मंदिर फुलांनी सजवलेला आहे। या मंदिर परिसरात तुम्ही बसून काही क्षण विश्रांती घेऊ शकता। तर आता मी 3 पहाडीच्या वरती चाललो आहे। या ठिकाणी 3 डोंगर आहेत, त्यांना 3 पहाडी असे म्हणतात। पहाडीच्या वर जाण्यासाठी तुम्हाला इथे ह्या पायऱ्या दिसतील। या पायऱ्यांवरनं थोडं वरती आल्यानंतर तुम्हाला इथे 2 रस्ते दिसतील। तर पहिला मी शिव मंदिरामध्ये चाललो आहे। या मंदिराच्या बाहेर तुम्हाला महादेवांचा अभिषेक करण्यासाठी दूध, फूल आणि हार मिळतील। चला आता मंदिरात जाऊन आपण सुद्धा महादेवांचे दर्शन करूया। शिव मंदिरात दर्शन घेतल्यानंतर आता मी दुसऱ्या साईडच्या पायऱ्यांवरनं खाली चाललो आहे। थोडं खालती आल्यानंतर इथे श्री कालिका मातेचं मंदिर आहे आणि या मंदिरात निंबू सुद्धा कापला जातो। या मंदिरात कालिका मातेसोबतच आणखी काही देवी देवतांचे दर्शन होते। आता मी 3 पहाडीच्या आणखी वरती चाललो आहे, ज्यासाठी मला 1 तास लागू शकतो। पण जर तुम्हाला वरती जायचे नसेल तर तुम्ही या मंदिरात दर्शन घेऊन खालती जाऊ शकता। तर आता मी ह्या पहाडीच्या वरती चाललो आहे। पायऱ्यांवरून थोडंच वरती आल्यानंतर मी लक्ष्मीनारायण मंदिराजवळ आलो आहे।
या मंदिरात दर्शन घेतल्यानंतर आता मी पुन्हा ट्रेकिंगला सुरुवात केली आहे। या डोंगरांवरती चढता वेळी मला निसर्गाचे सुंदर असे दृश्य पाहायला मिळाले। तर मी पावसाळ्यात आलो आहे, त्यामुळे सगळीचकडे फक्त हिरवळच आहे। या पहाडीच्या वर चढता वेळी तुम्हाला खूप सारे मंदिर दिसतील। त्यामध्ये सर्वात जास्त मंदिरे कालिका मातेची आहेत। तर हा 3 पहाडीचा व्ह्यूइंग पॉइंट आहे आणि ह्या पॉइंट वरून संपूर्ण मेहंदीपूर दिसतो। या ठिकाणी खूप सारे शॉप आहेत, जिथे तुम्ही राजस्थानी कपडे घालून फोटो काढू शकता। इथे खूप सारे माकड सुद्धा आहेत, त्यामुळे जर तुमच्याकडे काही सामान असेल तर तो तुम्हाला सांभाळून ठेवायचा आहे। जर वरती चढता वेळी तुम्ही थकले असाल तर अशा ठिकाणी तुम्ही काही क्षण विश्रांती करू शकता व रस्त्यात तुम्हाला खाण्यापिण्यासाठी असे खूप शॉप दिसतील। तर आता मी या पहाडीच्या शेवटच्या मंदिराजवळ आलो आहे आणि हा 3 पहाडीचा शक्तिस्थळ आहे। या मंदिरात पंचमुखी हनुमान आणि श्री भैरवनाथांचे दर्शन होते। तर चला आता मंदिरात जाऊन हनुमानजींचे दर्शन करूया। आणि इथे जो तुम्हाला समोर अग्निकुंड दिसत आहे तो सतत चालू असतो आणि आजपर्यंत हा अग्निकुंड कधीच विझला नाही। पंचमुखी हनुमानजींचे दर्शन घेतल्यानंतर पुढे तुम्हाला श्री भैरवनाथ यांचे दर्शन होईल। या ठिकाणी तुम्हाला खूप सारे अद्भुत दृश्य सुद्धा पाहायला मिळतील। तर इथे दर्शन घेऊन आता मी पुन्हा पहाडीच्या खालती चाललो आहे। ज्या रस्त्याने तुम्ही पहाडीच्या वर आले होते त्याच रस्त्याने सुद्धा तुम्ही खाली जाऊ शकता, परंतु इथे पहाडीच्या खालती जाण्यासाठी वेगळा रस्ता आहे। थोडंच पुढे आल्यानंतर तुम्हाला हा खालती जाण्याचा रस्ता दिसेल आणि या पायऱ्यांवरून थोडं खालती आल्यानंतर तुम्ही या श्री घाटेवाले बाबा मंदिराजवळ येणार। हा मंदिर खूपच जास्त प्राचीन आहे आणि या मंदिरात एकदमच अंधार आहे। या ठिकाणी अजिबात लाईट लावली जात नाही। मंदिराच्या आतमध्ये खूप सारे दिवे लावलेले आहेत, त्या दिव्यांच्या प्रकाशामध्येच तुम्हाला घाटेवाले बाबा यांचे दर्शन करायचे असतात। या मंदिरात दर्शन घेतल्यानंतर आता मी पहाडीच्या खालती आलो आहे। तर या संपूर्ण पहाडीची परिक्रमा करण्यासाठी मला 2 तास लागले। तर पहाडीच्या खालती येताच तुम्ही या मार्केटमध्ये येणार। या मार्केटमधून तुम्ही शॉपिंग सुद्धा करू शकता। तर आता मी पुन्हा श्री बालाजी मंदिराजवळ आलो आहे आणि येथून 300 मीटरच्या अंतरावर हनुमानजींची ही 151 फूट उंच प्रतिमा आहे, जी पूर्ण बालाजी मधून दिसते। या ठिकाणी हनुमानजींच्या दिव्य आणि अलौकिक प्रतिमाचे दर्शन होते। या ठिकाणी एक सुंदर गुफेचा स्वरूप सुद्धा देण्यात आलेला आहे आणि या गुफेच्या आतमध्ये तुम्हाला सुंदर अशा मूर्त्यांचे दर्शन होईल आणि गुफेच्या बाहेर आल्यानंतर मला प्रभू श्रीराम आणि वानर सेनांचे दर्शन होईल। आता मी अंजनी माता मंदिरामध्ये दर्शन घेण्यासाठी चाललो आहे, जो बालाजी मंदिरापासून 1.5 किलोमीटरच्या अंतरावर आहे। तर हा आहे अंजनी माता मंदिर आणि या मंदिराच्या बाजूलाच हिमालयाचा स्वरूप देण्यात आलेला आहे।
या मंदिराच्या आतमध्ये माता अंजनी आणि हनुमानजींच्या दिव्य स्वरूपाचे दर्शन होतात। तर आता दुपारचे 12 वाजले आहेत आणि मी पुन्हा बालाजींच्या मंदिराजवळ आलो आहे। तर मी सकाळपासून कुठल्याही प्रकारचा नाश्ता केला नव्हता, त्यामुळे आता मी डायरेक्ट जेवणासाठी चाललो आहे। या ठिकाणी खूप सारे शुद्ध शाकाहारी हॉटेल आहेत, ते अजिबात कांदा आणि लसूण यांचा वापर केला जात नाही। या ठिकाणी एकदम शुद्ध शाकाहारी जेवण मिळतो आणि जेवण करून आता मी इकडनं दुसऱ्या ठिकाणी जाणार आहे। पण जर तुम्ही फक्त मेहंदीपूर बालाजीचीच यात्रा करणार असाल तर तुम्ही दुपारपर्यंत परतीचा प्रवास करू शकता। या संपूर्ण ट्रिप मध्ये तुम्हाला येण्या आणि जाण्याचा खर्च व राहण्याचा आणि खाण्यापिण्याचा खर्च हा टोटल 3400 रुपये इतका येईल। पण जर तुम्ही स्लीपरने प्रवास केला तर तुम्हाला टोटल 2800 रुपये इतका खर्च येईल। यामध्ये येण्या जाण्याचा संपूर्ण खर्च आहे। तर हा व्हिडिओ खूप मोठा झाला असेल, पण मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती दिली आहे। जर तुम्ही सुद्धा मेहंदीपूर बालाजीचे दर्शन घेण्यासाठी जाणार असाल तर अशा प्रकारे तुम्ही ट्रिप प्लॅन करू शकता। तर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक व चॅनलला सबस्क्राईब नक्की करा।